नमस्कार मित्रांनो, आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. आपण कुठला आहे ब्लॉग? सो ब्लॉग मध्ये आपण पिझ्झा बनवणार आहे आणि एक ट्विस्ट ऍड करूया. आपण ना आज पूर्ण शब्दाचे मराठीत बोलूया. म्हणजे आपण वापरतो ना की अँड वगैरे हे ओके ओके ओके. अँडच्या जागी आणि वापरायचं म्हणजे असं म्हणजे मराठीमध्ये वापरायचं. हा, मग प्रत्येक गोष्ट आपण वाक्य वगैरे असे मराठीमध्येच बोलूया की जास्तीत जास्त इंग्रजीचा यूज कमी करूया. म्हणजे इंग्लिशचा यूज थोडा कमी करूया. बघू कसं होतंय ते. ओके, चला बघूयात आपण आता. तुला जमेल ना? अरे बस काय, एकदम व्यवस्थित. आणि तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा कोण हरतंय ते. मी जिंकणार आहे. ओके सॉरी. ओके, इट्स ओके. सो आम्ही आता किचन मध्ये आलोय आणि आम्ही सगळं साहित्य वगैरे घेतलंय. आणि ऐक तू माझं मग एक पॉईंट सांगायचा राहिला. सॉरी, एक मुद्दा सांगायचा राहिला पाठीमागे, की जो जास्तीत जास्त इंग्रजी शब्द वापरेल किंवा इंग्लिश शब्द वापरेल ना तो लूज करणार मार्क्स. ओके ओके, ठीक आहे ठीक. ओके, माफी असावी, माफी असावी, माफी असावी, माफी असावी. त्याचा आताच एक पॉईंट झालेला आहे गाईज, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, जे ही अशी माणसं हरतील ना, त्यांना काय आपण पनिशमेंट द्यायची ती, सॉरी, त्यांना आपण काय शिक्षा द्यायची ती आपण तुम्ही कमेंट्स करून सांगा. आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते करूया. कमेंट्सला दुसरा मराठी शब्द आहे काय? कमेंट्स म्हटल्यानंतर तुमचा काय जो प्रतिसाद असेल तो तुम्ही सांगा. ओके, पण ओके 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 बोलले. माफी असावी. सो आम्ही आता इथे सगळं सामान घेतलंय. कांदे पण घेऊन आलो इथे, आम्ही सगळं साहित्य घेऊन आलेले बघा. त्याच्यामध्ये टमाटर आणि कांदे. टोमॅटोला काय बोलतात टमाटर मराठीमध्ये टमाटर बोलतात आणि इंग्लिश मध्ये टोमॅटो बोलतात. ते टोमॅटो घेऊ नका, मी फक्त याला जस्ट सांगितलंय. टोमॅटो इट्स इंग्लिश आणि टमाटर मराठी. बरं, हे आम्ही पिझ्झा बेस आणलेत. आपण आज पिझ्झा बनवणार त्याच्यासाठी आणलेत. आणि आम्हाला ना हे कॉर्न भेटलेच नव्हते. आम्हाला ब्लिंकिट करावे लागले. आम्हाला भेटत, आम्ही शोधत होतो खूप, भरूनच गेलेलो. आज ब्लॉग करायला खूपच उशीर झाला आम्हाला. आणि हे शिमला मिरची. शिमला मिरचीला काय बोलतात? शिमला मिरची, कॅप्सिकम इंग्रजी. येस. आणि ही शिमला मिरची. ओके, ह्याला काय बोलतात? आणि अजून मराठीमध्ये म्हणलं तर डबू मिरची. ओके, डबू मिरची असते. गावाला डबू मिरची बोलतात. आणि हे आपलं हे रेड चिली. ओके, ठीक आहे. सो आता बनवायला घेऊया आपण. ऍज युजल रोहित मला कट करून देणार आहे सगळं. मग आपण ते गॅसवर ठेवू आणि बनवून खाऊ. आपल्याकडे ओव्हन नसल्यामुळे ओव्हनला काय बोलतात? ओव्हनला आपलं काय बोलतात? बरं, काय बोलतात तुम्ही सांगा कमेंट मध्ये. सॉरी मित्रांनो, तुम्ही सांगा कमेंट मध्ये की ओव्हनला काय बोलतात? ओव्हन नाही, ओव्हन. मला ते त्याला काय बोलतात? भाजी गरम करायचं यंत्र बोलते. अच्छा, भाजी करण्याचे यंत्र का? गरम करण्याचे यंत्र. वा वा वा, काय मराठी. वा 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 वा. सो आपल्याकडे नाहीये, त्याच्यामुळे आपण गॅसवरती करणार आहे. गॅसला काय बोलत असते? गॅसला अग्निपुरवठा केंद्र. अग्निपुरवठा उपकरण. अग्नि पुरवठा उपकरण. त्याच्यावरती आपण कढई ठेवून त्याच्यामध्ये हे टाकून मग वाफून करतो ना, तसं आम्ही करणार आहे. मी आता कांदा कापायला घेतोय. ओके, खूपच छान कांदे कापतो, त्याच्यामुळे मी नेहमी डिपार्टमेंटला का बोलणार? काय बोलतात डिपार्टमेंटला? ते काम मी नेहमी रोहितकडे सोपवते. कारण की ते मोठेवाला ना, असं माझे थोडे नेस पण आहे. ओ माय सॉरी. हरणारी माणसं नेहमी हरतच नाही, मी हरणार नाहीये. ओके, आमच्याबरोबर जिंकू शकत नाहीत. मी हरणार नाही, समजलं मित्रांनो. आणि मी कांदा असा कट करू ना, असा वाला मोठावाला असा नाही. आपण ह्याला करतो ना, आपल्या मसाले भाताला. ओके, काही कोणाकोणाला मसाले भात आवडतो तर नक्की सांगा. तुमच्याकडे करत असते. काय बोलतात अजून मसाले भाताला दुसऱ्या ह्याच्यामध्ये? डाळ खिचडी तिखटवाली.
तिखटवाली डाळ खिचडी. ती दुसरीवाली नाही हा, की ते जे असतं ना एकदम डाळीची नाही. डाळीची नाही, डाळ खिचडी वेगळी. ती ती नाही का आपण वाटाण्याचं वगैरे बनवतो कधी. काळा घेवडा असतो आपला बघा, काळा घेवडा किंवा वाटाणा. हा बरोबर. तर मला सांगायचं आमचं लग्न झालं ना त्याच्या आधी मला थोडं पण आवडायचं नाही मसाले भात, थोडाही. मी तर बघितलं ना की असं व्हायचं हा सेम असं असायचं माझं. मग आमचं लग्न झालं वगैरे वगैरे. मग आमच्या लग्नाला किती महिने झाले? आपल्या लग्नाला 9 महिने झाले. हा, आमच्या लग्नाला आता 9 महिने झाले. तर मला आता आवडायला लागले मसाले भात. तो पण माझ्यामुळेच, कारण की मी तिला सवय लावले. की खरं मला तर खूप आवडतो. हो, एकदम म्हणजे खूपच आवडतो. का आवडायला लागलाय स्पेशली कारण की कंटाळा येतो कधी कधी जेवण बनवायचं. नाही म्हणजे माझी बायको शुगर आहे, ती म्हणजे कंटाळा नाही, कधीतरी कंटाळा येते, पण ती जेवण बनवते. मला असं संडे वगैरे असल्याने असं खूप लेट वगैरे झालं उठायला संडेला ऍज युजली. सॉरी, संडे नाही, रविवारी. लक्षात ठेवा मित्रांनो की किती कोण किती इंग्लिश मध्ये बोललंय ते वर्ड, सॉरी म्हणजे शब्द वापरलेत. ओके. सगळी माणसं रविवारी ऑलमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त माणसं लेटच उठत असतील. लेट म्हणजे उशिरा ऑलमोस्ट जास्तीत जास्त माणसं उशिरा उठत असतील. तर ती लोक रिलेट करतात की रविवारी आपण मसाले भात बनवूया असं नाही. म्हणजे आमच्याकडे तर असं चालतं. म्हणजे आमच्याकडे कधी कधी असं असतं ना, लेट असतं ना की मग गेला बोलतो चल मसाले भात. आणि मला सांगायचंय की काय सांगायचं होतं. मी ना आधी मसाले भात जेव्हा माझी मम्मी बनवायची ना आमच्या घरी माझ्या मम्मीकडे, तर मी कसं तरी खायचे आणि तो पण मी दुधात खायचे. मला इकडे येऊन सवय लागली की कांद्यासोबत खायची. मला तर दुधात आवडतच नाहीये मित्रांनो. प्रत्येक बायकाच लग्नाला रिलेट करत असेल, आपल्या खूप सवयी इकडे येऊन चेंज होतात. नाही पण मला सवय लागली नाही तिच्या, भरपूर अशा लागलेल्या सवय, त्या मी तुम्हाला पुढे सांगेनच. थोडस वेट, थोडं थांबा. वेट नाही, थोडं थांबा. थोडं जाड का असं? माझ्या केसांमुळे आवाज अटकत नाही मित्रांनो, कांदा कापणे पण खूप कठीण आहे. ती रोहितला डोळ्यातून खूप पाणी येतं. पण मित्रांनो ह्याच्याकडे तर हे आहेत ना, काय माहिती का, मी आधी पण गावी कापायचं मम्मी बोलायची, त्यावेळेस मम्मीने काय सांगितलं मला माहिती का, की कांदे कापत असताना ही असे ना कांद्याची खपली त्याची डोक्यावर ठेवायची. डोक्यावर ठेवलं की म्हणजे डोळ्यातून पाणी येत नाही, तिकट लागत नाही. पण तरी पण त्याचं काहीच होत नाही, कारण की मी 2 वेळा ठेवलेलं पण काहीच होत नाही. त्यामुळे मी आता पण नाही ठेवते. पण मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक जण बोलले असेल. आणि तो एक पिक्चर होता बघ जुना, पिक्चरला काय बोलतो, चित्रपट होता जुना. म्हणजे ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वगैरेचा जमाना होता. तेव्हा मी गावाला मे महिन्यातून वगैरे जायचो, तेव्हा माझी आजी वगैरे तो ना सतत लागायचं. त्या कुठलं तरी चॅनल होता XYZ, त्याच्यावरती. त्याच्यामध्ये होतं ती सासू सून आणि ते म्हणजे सासूची पोरगी म्हणजे तिची नणंद, ते लोक अशी जेवण करत असतात आणि ना मला वाटतं सुनेला काय नंदेला ना एकदम असं तिखट लागतं. मग ती सासू बोलते, कोणती मूवी, चित्रपटाचं नावच नाही आठवत आहे मला. ओके. तर ना त्याच्यामध्ये पण दाखवलंय की कांदा ठेवलाय त्या लोकांनी डोक्यावरती, कांद्याचं ढलपार. मला मम्मी सारखीच बोलायची, ज्यावेळेस मी मम्मीला थोडी जरी मदत करायचो ना का, मग त्यावेळेस मला बोलायची की असं कर म्हणजे पाणी येणार नाही डोळ्यातून. पण 1-2 वेळा झालेलं की नव्हते, पण नंतर सवय लागून गेली. मग ते तरी पण यायलाच लागलं. मग मम्मीला बोललो कशाला उगाच राहू दे, नाही ठेवलं तरी येते, ठेवलं तरी येते, मग कशाला. टोमॅटो चिरू? नाही, टमाटर मी चिरणार. मग मी काय ढबी मिरची चिरू. प्लेट. भूक लागले. कोणाला असं ढेकर येतात की भूक लागल्यानंतर? मला तर जाम येतात, रोहितला पण येतात. मला पण खूप येतात. असंच कापू ना, मला उभावालाच कापू ना, उभा कापू. आम्हाला दोघांना भूक लागली ना की आम्हाला ढेकर सुटतात खूप सारे. हे पातळ कापू ना, हे पात्रच कापू, म्हणजे थोडे शिजतील ना. मित्रांनो, आता मी असा कांदा कापून घेतलेला आहे.
वा 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 वा. आपण गॅसला काय बोललो, अग्निपुरवठा यंत्र ना? अग्निपुरवठा यंत्र, बरोबर की नाही ते पण सांगा. आम्ही आपला आमचा अंदाज आम्ही घेतलेला आहे आणि सांगितलेलं आहे. ते बरं, फोनला काय बोलतात रोहित? फोनला काय बोलतात? दूरध्वनी. दूरध्वनी नाही नाही, दूरध्वनी कसं असेल? दूरध्वनी हा टीव्हीला बोलतात ना. नाही, तूच मला सांग. भ्रमणध्वनी. 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 आणि मला सांग, फोनचा शोध कोणी लावला? ओ शिट. हा आमचं गेल्या आठवड्यातच आमचं ह्याच्यावरती बोलणं झालेलं. म्हणजे आम्ही असंच टाइमपास करत होतो आणि ह्याने मला विचारलं फोनचा शोध कोणी लावला. इल्बर्ट आइन्स्टाईन. अरे यार देवा, देवा आइन्स्टाईन कुठला आला? फोन लावलाय की नाही? कुठला आला? काय नाव घेतलं माझं? अल्बर्ट आइन्स्टाईन. वा, मला दिसावं लागेल त्याला आता. इल्बर्ट बोलले. इल्बर्ट. वा, इल्बर्ट. बरं ठीक आहे, पास. सांगू सांगू नक्की? मित्रांनो तुम्ही पण सांगा माझं बरोबर आहे की नाही. हा चुकतात माणसं माहिती ना. ग्राहम बेल त्याने फोनचा शोध लावलेला आहे. पहिल्यांदा त्याने काय केलेलं माहितीये का? त्याच्या बायकोला आहे ना म्हणजे दुसरीकडे उभं केलेलं आणि तो इकडे असा, म्हणजे किती मला वाटतं 5 मीटरचं असं अंतर असेल, एक 5 ते 10 मीटरचं. आणि त्याने अशी मध्ये रशी लावलेली आणि आपलं हे कसं असतं की वाटी कशी असते, वाटीला होल लावलेला एका सोडून, तिकडच्या पण वाटेला होल लावलेला आणि मधून रशी अशी त्याने पास केलेली होती. आणि तो इकडून बोलायचा असा आणि ती इकडून गाळ्या लावायचे असं, आणि तिथून बोलायचं ना तो आवाज जायचा, असं ते सांगत होतं. पण आता ते खरंय की नाही माहिती नाही मला, पण जे मी ऐकलंय ते मी तुम्हाला सांगतोय. वा वा. येस. पण नाव मला माहितीये की ग्रॅहम बेलनी आमच्या सरांनी सांगितलेलं ते की 12वीत असताना लेक्चर चालू होतं. 12वीत असताना इंग्लिशचंच लेक्चर चालू होतं. त्यावेळेस सरांनी जाधव म्हणून होते, जाधव सर आम्हाला होते इंग्लिशला. त्यांनी सांगितलं मला की ग्रॅहम बेल म्हणून या व्यक्तीने लावलेला होता शोध. मित्रांनो हा माणूस फक्त माझ्यामुळे हुशार झालाय. नाही हो, ते पण आहे. मी खरंच खूप हुशार झाले, ते पण आतापासूनच हुशार झालेला आहे. आतापासूनच म्हणजे ह्याच्या मागे हा ढ होता. आम्ही कॉलेजला कुठं आम्ही ढच होतो. आम्ही असेच जायचो बंक मारून. हे मी चिरणार आहे. डबी मिरची मी चिरते. ओके. रोहितला थोडं आपण हे करूया. ओके, मला रिलॅक्स करताय. सॉरी, विश्रांती देताय का मला थोडीशी? हो. मला जाम भूक लागली पोटात माझ्या कळवळायला. मला पण भूक लागली. आता मला ते आठवलं ना आपण बनवतोय ते, मग मला पण भूक लागायला लागली. मला असं वाटलं ना की आता मम्मी पण अशी बनवायची, आणि मम्मीला विचारत की मम्मी काय करतेस म्हणजे जेवण वगैरे, तर मम्मी बोलते ना घेवड्याची आमटी. काळा घेवडा, वाळ का मला नाही. जे सातारचे असतील माणसं ते लोक एकदम फेवरेट आहे त्या सगळ्यांचं, एकदम खूप फेवरेट आहे. मग मला ज्यावेळेस भूक लागेल आपली काय बोलतात ते अजून दुसरी डाळ असते ती वरणाची नाही, दुसरी आपण घेवड्याच्या आमटीसोबत अजून काय करतो? गुट्ट्याची डाळ. गुट्ट्याची डाळ. म्हणजेच की ते काय बोलतात त्याला गुट्ट्याची डाळीला? उडदाची डाळ. ब्लॅक उडीद. हा, ब्लॅक उडीद एक भारी लागते, मस्त असते ती पण. ते सगळं सांगितलं ना मम्मीला, विचारलं ना की काय बनवलं, सांगितलं ना की झालं. गावाला खायला एवढं छान वाटतं ना. एक्स्ट्रीम लक्षात ठेवा मित्रांनो. सॉरी जिंकणार आहे, टेन्शन घेऊ नका. टेन्शन बोललास तू, शीट पण बोललास आता. अच्छा इंग्लिश बोलायचं नाही मित्रांनो. किती अवघड आहे यार मित्रांनो. यार बघा आलंच किती अवघड आहे, खूप अवघड असतं बोलताना मध्ये मध्ये, कारण की आपल्याला सवय लागलेली असते ना की आपण कंटिन्यू. मम्मी पण बोलते मध्ये मध्ये, मम्मी पण बोलते, म्हणजे आई पण बोलते गावची, की मध्ये मध्ये तिला समजत नाही. असू दे, तुला पण हॅबिट होईल. तुला कसं माहिती कंटिन्यू? अरे बापरे, काय सांगू. मी कापू का? नाही, तर दोन कापलेच नानिक म्हणतील की सगळं रोहितलाच कापायला देते ही. मग त्याला काय, बायकोला मदत करायला कसला प्रॉब्लेम असतो? एकदा काय पण असतो ना, आपण कामावरून आलो तरी बायको म्हणजे लेडीजला पण घरात काम असतं ना भरपूर, मग तिला मदत करायला काय. सॉरी, म्हणजे महिलांना खूप काम असतं घरामध्ये, बायकोलाच.
मम्मीला वगैरे आपल्या घरात रोहित याने हेल्प करतो. मग म्हणजे त्याच्या आपण पण मम्मीला थोडीशी मदत करायला त्याच्या हवी ना. मम्मीला करताना बघितलं मी हेल्प. हा, तर मला काय सांगायचं होतं, आम्ही ना म्हणजे आमचं असं जस्ट जेवण वगैरे झालं रात्रीचं, संध्याकाळचं आपण जेवण करून वगैरे नाही का, मी सगळी भांडी उचलून आम्ही खाली बसतोय खाली जेवायला लादीवरती. सो आमचं जेवण वगैरे झालं आणि ते खरकट वगैरे सांडले असतं तर दरवेळेला रोहित पुसून घेतो ते, असं असतं ते. तर ना त्या दिवशी आमचा दरवाजा ओपनच होता आमचा तिथे, सॉरी दरवाजा उघडाच होता त्या दिवशी आमचा. मेन गेट असतो ना आपला ज्यातून आपण आत येतो तो. तर ते आमच्या एकदम कोपऱ्यात असे काका राहतात ते म्हणतात, हीच कामं असतो का तुम्हाला कामावरून येऊन? हो म्हणायचं असतं. तर हा त्या काकांना बोलला की स्वतःच्या बायकोला मदत करायला काय आहे त्याच्यात. तर ते गेले आणि त्यांची बायको त्यांच्याकडे बघून हसत होते. बोलायलाच पाहिजे ना, स्वतःच्या बायकोला मदत करणार नाही तर मग कोण करणार आहे ना. आपणच करणार ना, करायलाच हवे. शाबाश. आपण काय बोलतात त्याला, अग्निपुरवठा यंत्र आपण चालू करायचंय का? हो, चालू करायचं, पण 2 मिनिटं थांबूया. आपल्याला आधी घाण इथे पण केली ती थोडी साफ करावी लागेल. ओके ओके हे सगळं मटेरियल ना. हो, आमच्या आई पण मटेरियल म्हणतात. मटेरियल हो. तिला कोणी सांगितलं म्हणजे ती ऐकून 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 बोलायला लागली खूप असं. अरे मी एकदम डिश काढले बाहेर हे करायला. हो. कुठे ठेवलीस? इकडे. कुठे गेली? आणाय गेले की बनवायला गेले, तयार करायला गेले? थोडा पण वेळ मी थांबलेली नाहीये, 1 सेकंड पण झाला नसेल अजून. पटकन झालं पाहिजे. हा, नंतर हा सुद्धा एकदम पटकन करत असतो. सर मी ही डिश काढली आज. हो. हे घे, त्याच्यामध्ये टाकतेस ना ते. छान आहे, छान गोड आहे. खरंच खूप गोड आहेत. सिरियसली यार, भूक लागली ना आता. असं त्याचा हेच खावं. काय सुचना झालंय. पटकन करूया. काय करायचं? दोन्हीकडे घ्यायचे. एकच कसं होणार? हे घ्या. सो या आमची लग्नाची कढई. आधी ते प्रीहीट करावं लागतं ना 10-15 मिनिटं. तोपर्यंत आपण पिझ्झा बेसला हे लावून पूर्ण फुल गॅस करू ना? नाही, थोडा स्लो ठेव आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण. त्याच्यावरती ही ताटली बसेल का? ही छोट्या कढईवरती बसते. आणि याच्यावरती हे ठेव. ओके, परफेक्ट. असं कर. मी तोंड बघू शकले नाही. पोटातून आवाज येतो तुझ्या. अरे मला भूक लागली खूप. मला पण. मग असं त्यात हे खाऊन टाकावं. सॉरी माफी असावी. नाही, तुम्ही लक्ष ठेवताय ना कोण किती हे बोलताय ते. खूप वेळातून माझ्याकडून असं इंग्लिश आलेले पहिलं. वा 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 वा. जाम घेणार खालून आतून. ओके. अरे आपली चीज काढ फ्रीज मध्ये. ते दाखवलंच नाही आपण ना त्याला. अरे फाडलास तो पिझ्झा बेस. नाही फाडला मी. ना कसं ऑलरेडी फाटलेला आहे. मी नाही फाडला त्याला. मी अजिबात नाही फाडलेला त्याला. हे घे. काप ना. कैची किती आहे ना? कैचीच बोलतात ना मराठीत. कात्री. सो हे आमच्याकडे ऑलरेडी होतं. आम्ही विकत नाही आणलं कारण की आमचे पप्पांची कृपा.
बघा बघा दाखव ना त्याला, समोर समोर दाखव. वा अरे हे याला पण टाकता येईल आपल्याला. वा 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 कशाला ह्याच्यावरती आपला तो ना फोटो ना असा थंबनेल 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 फोटो. वा 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 वा. आणि सो मच हॅपी. गांधीवर एवढ्या दिवसापासून पिझ्झा खायचा, तेवढ्या दिवसापासून पण मी स्वतःला कंट्रोल केलेलं. आज म्हटलं बनवूनच टाकूया. रोहितला ना कॉर्नची भाजी खूप आवडतात, मक्याची भाजी रोहितला खूप आवडतात. कधी आवडायला लागली माहिती आहे का, मी ज्यावेळेस दुसरीकडे जॉबला होतो ना, अदर कंपनीत, पहिल्या कंपनीत होतो मी, पहिल्यांदा लागलो स्टार्टिंगला. तिथे मित्र म्हणजे मी बॅचलर मध्ये होतो तिथे, तर मित्र मला बोलला की चल तुला मी म्हणजे भजी खायची ना, चल म्हटलं साधी भजी खायची असतील, पण त्याने तिथे ना कॉर्नची भाजी म्हणजे मक्याची भजी खाल्ली, असली एकदम कडक आली, रावसच एकदम कडक. सिरियसली तिथपासून मला खूप आवडतात. म्हणजे ना आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तिथे जायचो खायला सारखं, कारण की आमच्या शिफ्ट असायच्या ना, शिफ्ट असल्यामुळे आम्हाला तिथे जायला लागलं. शिफ्ट म्हणजे सॉरी म्हणजे काय शिफ्टला बोलतात आम्हाला सांगा, कमेंट मध्ये सांगून द्या आम्हाला कोण हलंय ते सांगा गाईज. लक्षात ठेवा मित्रांनो. चला भेटूया सगळं झाल्यानंतर. येस आमचं झालंय आता पिझ्झा बनवून झालेलं आहे, आता बघूया. माईक तर चालू आहे. नाही हा चालू आहे चालेल. तुझं झालंय का? हा चालेल. सो आमचा आता पिझ्झा बनवून झालेला आहे, आता बघूया. केचप खाणार आहेस? हो केचप खाणार आहे ना मी. घेऊन ये. अरे यार मी छान कंटाळा येतो. आता आपण केचप सोबत आपण पिझ्झा खाणार आहे आणि बघूया. केचप सोबत खातो, कारण की माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांना केचप सोबत पिझ्झा आवडत नाही. पण आम्हाला आवडतो ना, त्यामुळे आम्ही केचप सोबतच खाणार. आणि आता टेस्ट कशी लागली ती आम्ही तुम्हाला सांगतो. सांगा लवकर, सांगा लवकर. आणि खूप भूक लागली मित्रांनो यार, काय सांगू आता. आणि एवढा हो बस, मग खूप भूक लागली, आता असं वाटतं की आताच खाऊन टाकावं सगळं. ओके मित्रांनो आपण चेक करूया, सॉरी वा 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 वा. आपण बघूयात की कसा लागतोय आणि कसा नाही. ओके. खरंच खूप सुंदर झालाय मॅडम, एक नंबर. तोंडाला पाणी सुटलं यार. बघ ना, लय भारी झालाय राव, एक नंबर. सक्सेसफुल मित्रांनो, सॉरी. आणि यशस्वी झालेलो आहे आम्ही पिझ्झा बनवण्यात. चॅलेंज मध्ये हरले. चॅलेंज मध्ये कोण हरलंय ते तुम्ही नक्कीच सांगाल. कशामध्ये काय कमेंट्सला काय बोलतात आता आठवत नाहीये, पण तुम्ही सांगा नक्की, कमेंट मध्ये सांगा की नक्की कोण जिंकले कोण हरलंय ते. ओके बाय. तोपर्यंत आम्ही थोडीशी टेस्ट घेतो. नाही सॉरी, टेस्ट नाही ग, आपण काय बोलतो टेस्टला, चव आम्ही चेक करतोय. चेक नाही रे. बर चालेल, ठीक आहे बाय. हे असंच कन्फ्युजन होतं. चेक नाही आपण. अरे